भल्या पहाटे एका मंदिरात साहित्याची चोरी करणाऱ्या आरोपीला मध्यवर्ती पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे। विशेष म्हणजे चोराने गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल देखील चोरीची असून ती देखील हस्तगत केली आहे। उल्हासनगर कॅम्प 3 मधील जसलोक शाळेमागे हनुमान मंदिर आहे। या मंदिरात बुधवारी भल्या पहाटे एका चोरट्यानं मंदिरात शिरून दानपेटी तसंच आजूबाजूच्या परिसरातून 3 मोबाईल चोरी केले होते। या घटनेचा गुन्हा मध्यवर्ती पोलीस ठाणे येथे दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, पोलीस निरीक्षक तुकाराम पादीर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपाली वाघ, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश काळे, पोलीस उपनिरीक्षक विलास मालशेटे यांच्या पथकानं तपास सुरू केला। तपासाची चक्रे फिरवत मोहम्मद सरफराज रुस्तम शेख याला ताब्यात घेतलं। आरोपीकडून 3000 रुपये रोख, 3 अँड्रॉइड मोबाईल तसंच गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे। चौकशीत ही मोटारसायकल बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेली असल्याचं निष्पन्न झालंय। नमस्कार, मध्यवर्ती पोलीस स्टेशन अंतर्गत सदरची मंदिर चोरी झाली होती। या अनुषंगाने सदर पोलीस स्टेशनचे इंचार्ज श्री अवताडे, क्राइम पीटर श्री पादीर आणि तपास पथकातले अधिकारी श्री महेश काळे आणि त्यांची टीम तपास करत होती। यातील तांत्रिक विश्लेषण आणि एकंदरीत गोपनीय माहितीच्या अंतर्गत त्यांनी सदरचा गुन्हा जो आहे तो उघडकीस केलेला आहे। यामध्ये एकूण 2 आरोपी असून त्यातला मूळ आरोपी जो आहे त्याला आपण ताब्यात घेतलेला आहे आणि त्यामध्ये चोरीला गेलेले 3 मोबाईल, रोख रक्कम आणि तसेच बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यातील एक चोरी गेलेली मोटरसायकल जी आहे ती जप्त करण्यात आलेली आहे। इतर दुसऱ्या आरोपीचा शोध तपास पथक घेत आहे आणि त्याचा PCR घेऊन आणखी काही गुन्ह्यात त्याचं सहभाग निष्पन्न होत आहे का या अनुषंगाने मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे तपास पथकातील अधिकारी कर्मचारी तपास करत आहेत। संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही, त्यामुळे कधीही हार मानू नका। बातमी म्हणजेच एकमत न्यूज।